सार्थक वागचौरे आणि श्रुती डुमरेच्या हत्येला महिना पूर्ण झालाय। महिन्याभरापूर्वीच म्हणजे 3 एप्रिलला या दोघांचे मृतदेह लोणावळ्यातील भुशी धरणाजवळील डोंगरावर आढळले होते। हा हल्ला कोणी केला, का केला, दोघांचे मारेकरी कुठे आहेत, ते का सापडत नाहीत, असे अनेक प्रश्न सार्थकच्या कुटुंबियांना पडले आहेत। मात्र यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर पोलिसांकडे नाही। त्यामुळे पोलिसांच्या तपासाबद्दल सार्थकच्या कुटुंबियांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। काहीतरी घोटाळा होऊ राहिला याच्यात, चौकशी जरी आतून चालू असली तर कमीत कमी मुलाच्या वडिलांना घरच्यांना काहीतरी थोडाफार क्लिअर तर तुम्ही सांगता का नाही का तपास इथवर आलेला आहे। तुम्हाला फोन करायचा तर तुम्ही फक्त म्हणता का तुमच्याकडे काय प्रूफ आहे ते आम्हाला सांगा। त्यांना मुदत देऊ राहिलो 20 दिवसाची। 20 दिवसानंतर आम्ही आमच्या पद्धतीने इथं येऊन परत एक अर्ज देऊन रस्ता रोकोचा आम्ही कुठं करणार आहे। सार्थक आणि श्रुतीच्या हत्येच्या तपासासाठी पोलिसांनी 8 तुकड्या केल्या, मात्र अद्याप पोलिसांच्या हाती काहीही लागलेलं नाही। पोलिसांनी या प्रकरणी 500हून अधिक लोकांची चौकशी केली, मात्र तरीही अद्याप पोलिसांचे हात रिकामीच आहेत। तपास सुरू आहे हे एकच पालुपद पोलिसांकडून सुरू आहे। त्यामुळे सार्थकच्या मित्रांनी संताप व्यक्त करत रास्ता रोकोचा इशारा दिलाय। आज या घटनेला 27 दिवस पूर्ण झालेले आहेत। आम्हाला पोलिसांकडून जेव्हा घटना झाली तेव्हा सांगण्यात आलं की आमचा तपास योग्यरीतीने चालू आहे, आम्हाला वेळ द्या। आम्ही वेळ दिलेला आहे आणि अजूनही आम्हाला असं वाटतं की आज आम्ही फक्त इथं चौकशी करायला आलो की आम्ही तुम्हाला 27 दिवसाचा अवधी दिला होता, हा तपास कुठपर्यंत आला आहे। अजूनही आम्ही पोलिसांना एक 20 दिवसाचा अवधी देतोय। घरच्यांनी पण सांगितलं त्याप्रमाणे अजून 20 दिवसानंतर आम्हाला आमच्या पद्धतीने काय करायचं ते करू, कारण प्रत्येक गोष्टीला एक संयम असतो आणि त्या संयमाच्या बाहेर ती गोष्ट आपण गेली तर मग त्यावेळी घ्यायचं आम्ही काय होईल त्यावेळेस त्या परिस्थिती काय होईल ते सांगता येत नाही। तर आम्ही अजूनही विश्वास आहे, अजूनही 20 दिवस देतोय आम्ही। तर लवकरात लवकर आरोपींना अटक करावी आणि त्यांना कठोर शिक्षा करावीच आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांची मागणी आहे। सार्थक आणि श्रुती सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत होते। महिनाभरापूर्वी हे दोघं दुचाकीवरून भुशी धरणाजवळील डोंगरावर गेले, मात्र तिथून ते परत आलेच नाहीत। त्यांच्या हत्येचा कोणताही तपास न लागल्यानं परिसरात भीतीचं वातावरण आहे। लवकरात लवकर ते मारेकरी त्यांनी लवकर शोधून काढावेत कोणी, कारण की आम्ही त्या कॉलेजमध्ये शिकतोय। घरच्यांनाही असं वाटतं की आम्ही त्या कॉलेजमध्ये जातो, उद्या काय होईल सुरक्षित तर घरच्यांनाही नाही वाटत, नाही आम्हालाही नाही वाटत। विद्यार्थ्यांमध्ये पण भीतीचंच वातावरण आहे, कारण की आज त्यांच्यासोबत जे झालं ते उद्या आमच्यासोबतही होऊ शकतं। लोणावळा टुरिस्ट पॉईंट आहे आणि अशा ठिकाणी असा गैरकृत्य होते, ते पण इतक्या खालच्या पातळीचं। त्याचा तर टुरिस्टवरती परिणाम होणारच की जे पब्लिक आपल्याकडे येतं त्यांच्या मनात भीती असणार आहे की आपण ह्या ठिकाणी चाललोय, आपल्याशी असं काही झालं तर आपण काय करणार, आपल्याला कोण मदत करणार। आणि हे खूप वाईट कृत्य असं झालेलं आहे, त्याच्यामुळे सगळ्यांच्या मनात भीती आहे। त्याच्यामुळे पब्लिक येणे फार कमी झालेलं आहे। तसा त्याचा परिणाम पर धंद्यांवरती खूप झालेला आहे की इथली सुरक्षता वाढवायला पाहिजे, अशा ठिकाणी अशी कृत्य होऊ नयेत। सार्थक आणि श्रुतीच्या हत्येचा तपास लवकर पूर्ण करून त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी अशी त्यांच्या कुटुंबियांची माफक अपेक्षा आहे। दोघांच्या हत्येला महिना पूर्ण झाल्यानं मारेकऱ्यांना अटक होणं आता गरजेचं बनलं आहे, कारण हा प्रश्न फक्त सार्थक आणि श्रुती या दोघांच्या हत्येचा नाही, तर तो लोणावळ्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकसत्ता ऑनलाईन।